कसं केलं ही बघा बरं. हा? रस्ता नाही जायला बाथरूमला काय नाही. जर असेल घरातली समजा ऐका ना, जर लेडीज लोक असेल तर इथं कशी येणार संडास मध्ये? लाईट नाही त्याच्यात. रातच्याला काय झालं, एक तर किती- अत्याचार वाढलाय पुण्यामध्ये एक मिनिट सगळ्यात जास्त. तुम्ही ना फक्त इथं थांबा आणि तुम्ही जे बोललाय ना आता की लेडीज ठीक आहे. बद्दल खूप महत्वाचा पॉईंट आहे तो व्यवस्थित बोला. आता पण काय झालं विषय, लेडीज मध्ये अत्याचार झाला, स्वारगेट मध्ये झाला काही गोष्टी. हा आता लेडीज साठी सेफ्टी कुठं का आहे का? काहीच नाही, सुविधा नाही, याला जायला रस्ता पण नाही. हे बघा संडास बाथरूम आहे ना, हे पूर्ण बघा काय राहिले, हे झाड पण तोडून नेलंय. दोनदा तीनदा त्यांना सांगितलंय झाड काढून टाका, लाईट नाही काय नाही. तरी आणखी हे झाड काढलेलं नाही. काहीच नाही, कुठली सुविधा आहे. वस्तीमध्ये राहतो आम्ही, इथं लक्ष घालायला कोणतरी पाहिजेच. बरोबर पण इथं नगरसेवक नाही, आमदार आहेत, पण कसं आहे आता काही गोष्ट झाल्यात, इलेक्शन नाही, लॉकडाऊन पासून कोणतं लक्ष घालतच नाही अजिबात. हालत बेकार आहे बघा ना तुम्ही. बेकार कंडिशन झाली. बघा तुम्ही, दाखवतो तुम्हाला, बघा तिथं. लेडीज लोकांना या रस्ताच तुम्ही नाही बघा. जायला आतमध्ये. बघा तुम्ही बाथरूम दाखवताना. ठीक आहे, आता प्रत्येक घरोघरी झालीत आता संडास बाथरूम. ठीक आहे, ज्यांना नाही ते काय करणार? अजिबात रस्ता नाही, ह्याला काय सुविधा केली नाही. किती दिवस झाले ते पडून. लॉकडाऊन पासून त्याच्या अगोदर पासून आहे बघा. तुम्ही वाटल्यास जाऊन आतमध्ये बघा, आतमध्ये जाऊन बघा तुम्ही. लेडीज लोकांना भीती आहे. परत बघा ते बाथरूम आहे का, लाईट आहे का, काय आहे, पाण्याची सोय नाही इथं, काहीच नाही. पाट्या लावलेत बघा, पाट्या लावले तुम्ही बघा पहिल्या. ते पाटे लावून तिथं पाट्या लावत, इथं बघा संडास नाही. बघा ते बाथरूम आखी पूर्ण घाण बाहेर आलेली दिसते तुम्हाला. बघा सर. ती आली आणि आता तुम्ही आतमधून बघा, काय आहे का, तिथं पाणी पाणी सोय. टाकी नाही, सोय नाही, काय नाही, लाईट नाही. लोकांना घरून पाणी घेऊन यायला लागतं तिथं बाथरूमला. म्हणजे हे कुठली सुविधा आहे? माहिती आहे का? काहीच नाही इथं सगळं. ग्रामीणमध्ये तर लोक हे कशी बघा. बघा, कसं कसं बसणार, आता कसं बसणार पूर्ण सांगा बरं. पूर्ण संडास आहे ना, पूर्ण बंद येते. अख्ख हे करून टाकलंय सगळं घाण. माहिती आहे का, कोणी बंद आहे. कोण लक्ष घालत बी नाही इथं आणि कोणी येत बी नाही बघायला. लोक कशी बाथरूमला येणार? एकदम बेकार झालेली. लोक बाथरूमला येत नाही, काय नाही. माहिती आहे का, स्वतः भेटले तुम्ही, हा? स्वतः भेटलेले. आम्ही काय लास्ट टाइम करतो? बाथरूम कधी वापरले तुम्हाला काय आठवते? आम्ही लहानपणापासून लहानपणापासून इथं आता बाथरूमला यायचो. आता 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 लोकांनी काय केलं, जेव्हा सरकार आलं ना मोदीचं, तेव्हापासून संडास बाथरूम झाले. पण लोकांनी काय केलं, कोणी कोणी बांधली घर, बांधले. काय बाथरूम नाही तर कोणी कोणी नाही बांधली. गरीब लोकांकडे पैसा नाही आणि काय नाही. लहानपणी कसं होतो, करायचं हे? सांगा आम्ही बरं. बाहेर बसत होतो, म्हणजे कॅनेलला त्यावेळेस बसत होतो. आता तेव्हा ठीक आहे, आता लाज वाटते बसायची का, आपलं संडास बाथरूम आहे, बाहेर जाऊ बाथरूम यायला शकतो. जायला जर समजा पाहिजे. आमच्या घरचंच झालं चेकअप समजा,